निर्गम याचा 3रा अध्याय आणि 11 ते काही वचन पाणी आणलेलं आहे का म्हणून चला. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल लोकांस मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, निसंशय मी तुझ बरोबर असेल. मी तुला पाठविले याची तुला हीच खूण की तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर या डोंगरावर तुम्ही देवाची उपासना करा. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजाच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे. असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाम काय आहे असे मला ते विचारतील, तेव्हा मी काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी जो असावायचा तोच असणार. तू इस्रायल लोकांस सांग की मी असणार याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव अब्रामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाम आहे व या नावाने पिढ्याने पिढ्या माझे स्मरण होईल. हा, प्रेज द लॉर्ड. काय नाव सांगितलेलं आहे? सनातन नाव. काय नाव आहे? मी जो आहे तो आहे. मी आहे. परमेश्वराचं नाव काय आहे? मी आहे. मी देव आहे. येस. आणि काय सांगितलं की देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असणार आहे. कोण असणार आपल्या बरोबर? देव. मी म्हणजे परमेश्वर आपल्या बरोबर असणार आहे. बरोबर आहे का नाही? हा, परमेश्वर जर आपल्या बरोबर असला तर काय ताकद आहे कोणाची? काय हा, किती पण कुणी काय करू द्या ना, काय फरक पडत नाहीये, कारण की आपल्या बाजूने परमेश्वर आहे. तुम्हाला माहित आहे का? म्हणा नोहा बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. काढू आपण नोहाचं पुस्तक, उत्पत्तीमध्येच आहे नोहा, त्याच्यामध्ये पण आहे. बायबल मध्ये सांगितलं, परमेश्वर मोशेला म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. हा, आणि नोहाला पण काय, नोहाला बोलत, नोहा बरोबर पण कोण? नोहा पण कोणाबरोबर चालला? देवाबरोबर चालला. हा, 6वा अध्याय, काढा 6वा अध्याय 9. नोहाच्या वृत्तात येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमे राहत असे. नोहाला शेम, हाम, याफेत असे 3 पुत्र झाले. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक माणूस होता. नोहा देवाबरोबर चाललेला आहे. देव आपल्या बरोबर चालतो ना, आपण कोणाबरोबर चाललं पाहिजे? देवाबरोबर. बरोबर, देवाचं कॅरेक्टर आपल्यामध्ये आलं पाहिजे. कोणाचं कॅरेक्टर आलं पाहिजे? कॅरेक्टर म्हणजे काय? गुणधर्म, देवाचे गुण. कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य म्हणजे स्वभाव. बरोबर, कोणाचं कॅरेक्टर आपल्यामध्ये आलं पाहिजे? बोला ना, इकडे बघा, देवाचं कॅरेक्टर आपल्यामध्ये आलं पाहिजे. नोहा देवाबरोबर चाललेला आहे. नोहामध्ये कोणाचं कॅरेक्टर आहे? देवाचं कॅरेक्टर आहे. नोहा कोणाबरोबर चाललेला आहे? देवाबरोबर. आणि मोशेला देव काय म्हणत आहे? मी तुझ्या बरोबर आहे. बघा ना, किती चांगली गोष्ट आहे. मी तुझ्या बरोबर आहे. काही लोक म्हणतात, मग माझ्याबरोबर घरचे, माझ्याबरोबर दुनिया आहे, माझ्याबरोबर नातेवाईक आहे, माझं असं आहे तसं आहे. काही झालं का पळून जाते. पण देव कधी पळून जात नाहीये. देव कधी अंतर देत नाही. देव कधी तुम्हाला मला टाकणारा आणि सोडणारा नाहीये. देव यहोशाला म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. देव मोशेला म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. नोहा देखील कोणाबरोबर चाललेला आहे? देवाबरोबर चाललेला आहे. हनोक देखील कोणाबरोबर चाललेला आहे? देवाबरोबर चाललेला आहे. हालेलुया. बोला हालेलुया म्हणा ना. बोला हालेलुया. हा, सगळ्यात महत्वाचं की हा देवाबरोबर चालणारा व्यक्ती, त्याच्याबरोबर परमेश्वराची नाव असणार आहे. हालेलुया. कोणाला नाव तयार करायला लावलं? कोणाचं? त्याला दृष्टांत कोणाचा आहे? परमेश्वराचा दृष्टांत आहे नोहाला, की मी या जगाचं काय करणार आहे?
नाश करणार आहे. Yes. एक ठिकाणी परमेश्वर नाश करतो आणि मोशेच्या ठिकाणी परमेश्वर काय करतो? वाचवत आहे. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे परमेश्वराचं प्रेम किती बघा ना. Yes. Yes. जर जिथं वाईट वाढतं तिथं परमेश्वरचं काय येत आहे? क्रोध येतो. क्रोध येत आहे. आता पण वातावरण कसं आहे बघा ना, Yes. कसं चाललेलं आहे आता पण. हा? नाशाचं वातावरण. किती वाईट वातावरण चालू आहे. नाश. तरुण पिढी बघा दारूच्या व्यसनात आहे, गुटख्याच्या व्यसनात आहे, नवीन व्यसन लागले, आता मोबाईलचं व्यसन लागले. हा, काही विचारा ना गुगलला, तुम्हाला गुगल सगळं सांगा ना. Yes. पण गुगलचा वापर करा ना, बायबलच्या गोष्टी विचारा ना त्याला. Yes. हा? Hallelujah. गुगलला बायबलच्या गोष्टी विचारा, तो तुम्हाला सांगेल. तुम्ही गुगलला दुसरं वेबसाईट मागवता, दुसरी काय करता तुम्ही, वेबसाईट तुम्ही गुगलला विचारतात आणि घाणेरड्या वेबसाईट काय करत आपण पाहते, डोळ्यांनी काय करत आहे, फाप करत आहे. पण मला तुम्हाला काय सांगायचंय की बायबल मध्ये सांगितलं की नोहा बरोबर परमेश्वर आहे Praise the Lord. आणि नोहा देखील कोणाबरोबर चाला. देवाबरोबर चाल. मग नोहालाच का दृष्टांत दिला? बोला ना, कोणाला दृष्टांत दिला? नोहाला. नोहालाच काय सांगितलं? हा, नोहाला सांगितलं मानवाची काय वाढलेली आहे, दुष्टाई वाढलेली आहे, तुझे कोण असा आहे. हा, 8 वचनामध्ये सांगितलं परंतु नोहावर परमेश्वराची काय आहे, कृपा दृष्टी आहे. नोहा पण कसा आहे? नीतिमान आहे. हा, बायबल मध्ये सांगितलं नोहा पण कसं आहे, सात्विक मनुष्य आहे, नीतिमान मनुष्य आहे. Yes. आणि नोहा देवाबरोबर चालला. नोहामध्ये किती गुण आहे? नोहा नीतिमान आहे. सेकंड नंबर गोष्ट काय आहे? तो सात्विक आहे. थर्ड नंबर गोष्ट काय आहे? तो देवाबरोबर चालणार आहे. Praise the Lord. Hallelujah. देवाबरोबर चालणारा वारा पाहणार नाहीये. Yes. देवाबरोबर चालणारा ऊन पाहणार नाहीये. देवाबरोबर चालणारा व्यक्ती पाऊस पाहणार नाहीये, वारं पाहणार नाही, काहीच पाहणार नाही. तो चालत राहणार आहे, कारण की त्याला माहितीये माझा बाप माझ्या बरोबर आहे. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. शारीरिक पाप आपल्या बरोबर चालतो. हा, संकटात पण चालतो, आजारी असलो तरी आपल्याला दवाखान्यात घेऊन जाय. आत्मिक पिता पण आपल्या बरोबर आहे. पण हा तुमचा आणि माझा सर्व जगाचा पिढ्यानपिढ्याचा जो बाप आहे तो प्रत्येकाबरोबर कसा आहे, बरोबर चालणारा देव आहे. पण जर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जर तुम्ही आणि मी नीतिमान असेल, Yes. सात्विक असेल, Yes. सरळ असेल, Amen. तर देव आपल्या बरोबर चालेल. Amen. देव आपल्या बरोबर चालल्यानंतर कुठं कुठं चालेल तो. सगळीकडे नोहामध्ये नोहाच्या नावेमध्ये पण कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. बायबल मध्ये सांगितलं नोहाला तारू बांधायला लावली परमेश्वराने. काय करायला लावली? मग देव बोलला की काय, मग देव नोहाला म्हणाला सर्व प्राण्याचा अंत करण्याचा माझ्या मनात आलेला आहे. वाचा ना त्याच्यामध्ये 13 मध्ये. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कठोर कोठड्या कर आणि त्यात आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावायचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात, उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याच्या खालचा दुसरा तिसरा असे मजले आहेत कर. पहा, ज्या काय तयार करायला लावलं त्याला? देव नोहाला काय म्हणत आहे? देव म्हणतो, देव नोहाला म्हणाला सर्व प्राण्याचा अंत करण्याचा माझ्या मनात आलेला आहे. परमेश्वराने सगळ्या लोकांचा काय केलेला? आजच्या वेळेस नाश केला. का नाश केला? काय वाढलं होतं? पाप वाढला. आता पण काय वाढलंय? पाप वाढला. आता पाप वाढलं, मग आता कोण येणार आहे? आता येशू येणार आहे. त्यावेळेस परमेश्वराने क्रोध काय झालेला आहे लोकांवर आलेला आहे. लोकांना काय केलं? पाण्याने मारून टाकलं, कधी कधी कशाने मारून टाकलेले, अग्नीने मारून टाकलेले आहे. पण आता एक गोष्ट आहे, म्हणजे येशू काय करणार आहे? जे लोक त्याच्या बरोबर देवाबरोबर चालत आहे, जे लोक पिता पुत्र पवित्र आत्म्याचं नाव बाप्तिस्मा घेत आहे, पाप कबूल करत आहे, सोडून देत आहे, त्या लोकांना येशू घ्यायला येणार आहे. येशू येण्याची चिन्ह ही आहे. काय चिन्ह आहे? दुष्टाई वाढलेली, पाप वाढलेले, व्यभिचार वाढलेला आहे. लोक शेवटच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं
हा मुलगी आईवर आई मुलीवर. आपण एक वचन काढू, मी सांगतो तुम्हाला. हा तिसरा दुसरे तिमोथेय 3 अध्याय आणि 1 ते काही वचन आहेत. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, शेवटच्या काळामध्ये आहेत आपण. आता लोक कसे झालेले आहेत? स्वार्थी हा धनलोभी झालेला. धन पाहिजे नुसतं, त्यांना पैसा पाहिजे. स्वार्थी झाले. काय पाहिजे? नुसतं पैसा काय नाहीये. मेल्यानंतर 1 रुपया सुद्धा तुम्ही वरती घेऊन जाऊ शकत नाही. हा ही बॉडी सुद्धा काय करतो आपण? ही बॉडी सुद्धा आपण जाळून टाकतो किंवा पुरतो किंवा कशी तरी त्याची काय करत आहे? विल्हेवाट लावत आहे. पण बायबल मध्ये काय सांगितलं? शेवटच्या काळी माणसे स्वार्थी, हा काय सांगितलं? कठीण दिवस येतील. कारण माणसे स्वार्थी. फर्स्ट नंबर काय सांगितलेला आहे? स्वार्थी होणार आहे. धनलोभी, आणि नोआच्या काळामध्ये लोक कसे झालेले आहेत? स्वार्थी. स्वार्थीचे ना. किती पाप वाढलंय तिथं. यस. हा प्राण्यात सगट परमेश्वराने त्यांचा काय करून टाकला? झाडून मारून टाक. झाडून मारून टाकलेला आहे. Yes. आता काय ठेवलेलं आहे? आज्ञा. अग्नी ठेवलेला. अग्नीने नाश होणार आहे. आता पाण्याने परमेश्वराने म्हटलं मी आता कधी काय करणार नाही? नाश नाही करणार. नाश करणार नाहीये. पण बायबल मध्ये सांगितलं की जसे अंजिराला पालवी फुटते तसं कोणाचं येणं होणार आहे? येशूचं. येशूचं येणं होणार Praise the आहे. Lord. अंजिराला पालवी फुटल्यानंतर काय होतं? आपण म्हणतो काय आलं? उन्हाळा. उन्हाळा आला. हा झाडांना पालवी फुलायला लागल्यानंतर आपण काय म्हणतो? उन्हाळा. उन्हाळा आला. अरे मग येशू येण्याच्या पहिले काय होणार आहे? चिन्ह होणार. चिन्ह होणार आहे. येशू येण्याच्या पहिले आता काय काय निघून राहिलेलं आहे? Yes. काय काय निघत आहे? पापने वाढलेले. हा किती टेक्नॉलॉजी पुढे गेली बघा ना. Yes. हा पण नोहाच्या काळामध्ये पण लोक काय करू त्याच्या अगोदर पण लोक काय करायला गेले? एक वेळेस तर बुरून तेच बांधायला गेले. मोठा बुरुज. बुरून बांधता बांधता परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने अरे त्यांची योजना बघा ना, डायरेक्ट स्वर्गाला भिडायला लागले ते. हा परमेश्वराने त्यांचा भाषेचा गोंधळ करून टाकला. आणि भाषेचा गोंधळ करून टाकल्यानंतर सगळं तो बुरून तसंच राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आणि मी काय कल्पना आहेत तुमच्या आणि माझ्या? तुमच्या आणि माझ्या योजना, तुमच्या आणि माझ्या कल्पना फेल आहे. पण जर तुमच्या आणि माझ्या बरोबर देव असेल तर सगळं काही सक्सेस होणार आहे. Amen. देव असेल तर देवाची योजना ओळखून तुम्ही काय करा? तारू बांधा. Praise the Lord. हा तारू मध्ये बसा. ही वेळ आहे तारू मध्ये बसायची, आमेन. वाचायची वेळ आहे. त्यावेळेस जर तारू मध्ये बसलं तर आपण काय होणार आहे? वाचले जाणार आहे. नाहीतर कसे होणार आहे? झाडून मारणार आहे. शेवटच्या काळामध्ये कोणते लोक येणार आहे? स्वार्थी लोक येणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? धनलोभी लोक येणार आहे. काय म्हटलं? शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, त्याच्यानंतर धनलोभी, त्याच्यानंतर काय सांगितलं? बडाईखोर, त्याच्यानंतर काय सांगितलं? गर्विष्ठ, त्याच्यानंतर काय सांगितलं? निंदक, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, त्यानंतर सांगितलं ममताहीन, त्यानंतर काय सांगितलं? शांतता द्वेषी, त्यानंतर काय सांगितलं? चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड आवड धरणारी, Yes. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. यांच्यापासून दूर राहा. आमेन. आमेन. हालेलुया. कोणत्या लोकांपासून दूर राहायचंय? या लोकांपासून, हा नोहा कोणापासून दूर राहिला? चुकीच्या या लोकांपासून खाणाऱ्या लोकांपासून काय झालेला आहे? अलग राहिला. अलग राहिला. आमेन. मग अलग राहिल्यानंतर परमेश्वर मला तारू बांध. कोणचं लाकूड आणायला सांगितलं त्याला? गोफेर. गोफेर लाकूड आण. किती मजले बांधलं? 3 मजले. 3 मजले. त्यावेळेस बघा पहिलं तारू जे बांधलं गेलेलं आहे 3 तर ते मजले. परमेश्वराने नोहाद्वारे बांधलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरं जे तारू बांधलेलं आहे ते कोणाद्वारे बांधलंय? येशूद्वारे. येशूद्वारे आपण काय झालेलं आहे? बांधले गेलेलं आहे. याच्यामध्ये कोण आलेलं आहे? देव आलेला आहे. यामध्ये हे देवाचं काय आहे? हो देवाचं घर आहे. आणि या घरामध्ये कोण आलेलं आहे? देव आलेला आहे. देव तुमच्या बरोबर एनी टाइम हो कंटिन्यू तुमच्या बरोबर आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. बोला आपण उभं राहू सगळे. बोला हालेलुया. हालेलुया. गरम होतंय का? नाही. नाही होत. आता एकदम किती
फॅन पेक्षा भारी आवाज आलेले आहे. Yes. बरोबर. प्रेज द लॉर्ड. काय म्हणलो तुम्ही तुम्हाला? देव आपल्या बरोबर देव आपल्या बरोबर आहे. Yes. नाही नोहा म्हणला, नोहा परमेश्वर त्याला म्हणला, अरे नोहा. लगेच नोहा काय करतो, ऐकतो, तुला तारू बांधायची. काय बांधायचं तुला? तारू बांधायची. या तारू मध्ये जे राहील तो आशीर्वादित आहे. त्याला खायला भेटल, त्याला प्यायला भेटणार आहे. जो व्यक्ती धनलोभी लोकांपासून दूर राहणार आहे, गर्विष्ठ लोकांपासून दूर राहणार आहे, बडाईखोर लोकांपासून दूर राहणार आहे, तो व्यक्ती कसा आहे? आशीर्वादित आहे. देव त्याला काय करणार आहे? देव त्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. Hallelujah. येशू येणार आहे त्यावेळेस एकापैकी दोघापैकी एक घेतला जाईल आणि दोघी दळीत असले तर एक काय होणार आहे? घेतली जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपला नंबर कुठं असला पाहिजे? घेतल्यामध्ये असला पाहिजे. कोणत्या लोकांपासून दूर राहायचंय? बायबल मध्ये सांगितलं की या स्वार्थी लोकांपासून काय म्हटलंय? त्यांच्यापासून दूर राहा. दूर राहा. दूर राहायचं का नाही? सुभक्तीचे बाहेर बायबल मध्ये सांगितलं त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत जे घरातून हळू शिरून सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नोहाचा परिवार कसा आहे? परमेश्वराच्या आज्ञेत आहे. नोहाचा परिवाराबरोबर कोण आहे? देव बरोबर आहे. 3 मुलं आहेत त्याला, शेम, हाम, याफेत आणि त्यांच्या तिघ जणांच्या काय आहे? बायका आहे आणि नोहा आणि त्याची पत्नी, सगळे मिळून किती टोटल लोक आहे? 8 लोक आहे. Yes. पण 8 लोक आहे. 8 लोक. दोन्ही हात दाखवतात. 4 आणि 4 किती आहे? 8 लोक आहे. आणि 8 लोकांबरोबर कोण चाललंय? कोण आहे बरोबर? परमेश्वर आहे त्यांच्या परमेश्वर आहे का नाही? यस. 8 लोक बरोबर. कोणते लोक आहेत ते? नीतिमान लोक आहे. हालेलुया. 8 लोक बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर 8 लोक असू, एक व्यक्ती असू. मोशे तर एकटाच होता आणि त्याच्याबरोबर कितीतरी 20 लाख लोक होते. पण मोशे जिथं जायचा तिथं परमेश्वर उभा राहायचा. आमेन. समुद्र सुद्धा काय होता? परमेश्वराला पाऊस समुद्राने सुद्धा काय दिलेले? वाढ दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का? परमेश्वर जर आपल्या बरोबर असला तर वादळ घाबरून जाणार आहे. परमेश्वर आपल्या बरोबर असला तर समुद्र पळून जाईल, आकाश पळून जाईल, इकडं तिकडं होऊन जाईल. कारण की परमेश्वराला काय करायचंय? आपल्या बरोबर ठेवायचं आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं नोहा आणि नोहाचा परिवार देवाच्या आज्ञेत आहे. यस. देवाच्या आज्ञा तुमच्यासाठी काय आहे? आशीर्वाद आहे. यस. म्हणा शेजारच्याला म्हणा तुझ्यासाठी आशीर्वाद आहे देवाच्या आज्ञा. माझ्यासाठी. लोकांना वाटतं काय नुसतं बायबल वाचायचं, काय प्रार्थना करायची, काय आराधना करायची. अरे बाबा त्याच्यामध्येच तर सगळं आहे. यस. त्याच्यामध्येच तर काय सगळे आशीर्वाद आहे. जर देवाच्या आज्ञा तुम्ही पाळत असेल, देवाचे विधी तुम्ही पाळत असेल, देवाचे नियम तुम्ही पाळत असेल तर तुमच्यासारखं आशीर्वादित कोणी नाहीये. Yes. त्या व्यक्तीला काय म्हटलेलं आहे? नीतिमान म्हणलेला आहे. त्या व्यक्तीला काय म्हणलेलं आहे? सात्विक मनुष्य म्हटलेला आहे. त्या व्यक्तीला काय म्हणलेलं आहे? तो देवाबरोबर चालणारा व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये कोणाचं कॅरेक्टर आहे? देवाचं कॅरेक्टर. म्हणायचं मी एवढी प्रार्थना करतो आणि मला आशीर्वाद भेटत नाही. तुझ्यामध्ये देवाबरोबर तू चालतो का? देवाचं कॅरेक्टर आहे का? बघा ना इकडे माझ्याकडे सगळे. देवाचं कॅरेक्टर आहे का? पिक्चरचं गाणं आलं का लगेच डांगचिक डांगचिक. पिक्चरचं गाणं आलं का लगेच कंबर हालत आपलं असं. आणि देवाचं गाणं, अरे येशू काय नाचला का असा? सांगा ना, बोला ना. देवा त्याचं कॅरेक्टर आपल्यामध्ये पाहिजे. त्याचं कॅरेक्टर काय? पवित्र. पहिले पेत्र 1:16 मध्ये वाचा फटाफटा. येशूचा कॅरेक्टर आपल्याला मध्ये असेल तर परमेश्वर तुम्हाला वाचवणार आहे. कारण मी पवित्र आहे. कारण मी पवित्र आहे. तुम्ही पवित्र व्हा. तुम्ही पवित्र असा. जे कॅरेक्टर लोक आहे ज्यांच्यामध्ये कॅरेक्टर ज्याचं चांगलं आहे, ज्याचं चारित्र्य चांगलं आहे, त्या व्यक्तीला येशू घ्यायला येणार आहे. म्हणा येशू घ्यायला येणार आहे. शेजारच्याला म्हणा येशू घेणार आहे.
देवदूत आहे तुमचे शेजारी म्हणा, हो तुम्ही आम्हाला घ्यायला येणार आहे, Yes. हो तुम्ही घ्यायला येणार आहे. इथं समजू नका आपण किती लोक इथं देवदूत आहे. Praise the Lord. कोण घ्यायला येणार आहे? येशू घ्यायला येणार आहे. जे कॅरेक्टर ज्यांचं चांगलं आहे, जे चारित्र्यवान आहे, जे चांगले लोक आहे, जे देवाबरोबर चालणारे लोक आहे, त्यांना कोण घ्यायला येणार आहे? येशू घ्यायला येणार आहे. हालेलुया. Hallelujah. आपण धनलोभे संगती राहतो, चोरी करणाऱ्या बरोबर राहतो, त्याच्याबरोबर आपण चोरी करतो, स्वार्थी लोक. मारामारा करणाऱ्या बरोबर आपण मारामारा करतो, स्वार्थी राहणाऱ्या लोकांबरोबर आपण त्याच्याबरोबर सारखं स्वार्थी होतो. कोणी निंदा करणारे त्याच्याबरोबर आपण निंदा करत बसतो, कोणी चुगली लावतो तर आपण त्याच्याबरोबर चुगल्या लावित बसतो. काय तुमच्यामध्ये येशूचं देवाचं कॅरेक्टर आहे का? नाही. बायबल मध्ये सांगितलं, येशू एक ठिकाणी असं म्हणतो, मी कोण आहे? माझ्यामध्ये कोण आहे? पिता आहे. Praise the Lord. जो माझ्याकडे तो त्याला कुणी पाहिलेलं आहे? त्याने पित्याला पाहिलेलं Praise the आहे. Lord. म्हणजे येशू मध्ये कोणाचं कॅरेक्टर आहे? देवाचं कॅरेक्टर आहे. Hallelujah. यहोवान मध्ये सांगितलेलं ना ते वचन, यहोवान मध्ये ते वचन सांगितलेलं आहे. मला असं वाटतं 15 किंवा 16 मध्ये असेल. पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये. बोला हालेलुया. 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 Hallelujah. हा वाचा 14वा अध्याय आणि 9 वचन. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तू माझ्याजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. ज्याने मला पाहिलेला आहे त्याने कोणाला पाहिलेला आहे? पित्याला पाहिलेला आहे. ओ येशू मध्ये कोणाचं कॅरेक्टर आहे? त्याच्या बापाचं कॅरेक्टर आणि चारित्र्य आहे. Yes. तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे का? Yes. बोला ना, आहे. कोणाचं कॅरेक्टर पाहिजे ना आपल्यामध्ये? येशूचं. येशूचं. असं करा, माझ्यामध्ये येशूचं कॅरेक्टर पाहिजे. ती बावली अशा हालते ना, तसं करा. माझ्यामध्ये येशू. माझ्यामध्ये येशूचं कॅरेक्टर आहे. माझ्यामध्ये येशूचं कोणाचं कॅरेक्टर आहे? तो म्हणतो, फिल्मा इतक्या वेळापासून तू काय करत आहे? माझ्या सोबत असून तू मला ओळखत नाहीस काय? जर तुमच्यामध्ये देवाचं कॅरेक्टर नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुम्ही देवाला ओळखत नाहीये. हालेलुया. किती लोकांचा आवाज आला असता? हा, इतक्या दिवसापासून आपण राहतोय आणि आपण काय करतो? अल्पविश्वास सारखं बोलतो, आपण अल्पविश्वासासारखं चालतो, अल्पविश्वासासारखं काय करत बसत आहे. अरे देवामध्ये, हो येशू मध्ये कोणाचं कॅरेक्टर आहे? पित्याचं कॅरेक्टर आहे. आणि पित्याचं कॅरेक्टर, पिता पुत्र पवित्र आत्म्याचं कॅरेक्टर कोणामध्ये पाहिजे? आपल्यामध्ये पाहिजे. बरोबर. आला तरी देव आला तर काय होईल? या तारूमध्ये देव आला पाहिजे म्हणा. या तारूमध्ये देव आला पाहिजे. असा हात करा मुलींनो, या तारूमध्ये देव आला पाहिजे. तारूमध्ये देव आला म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा. आमेन. कोण आलं? कॅरेक्टर आला. येशू आला, हो पिता आला, हो पुत्र आला, हो पवित्र आत्मा आलेला आहे. हो पिता कसा येत आहे? आज्ञा पाळत आहे. येशू कसा येत आहे? हो पवित्र आत्मा कसा येत? ज्या वेळेस पिता पुत्र पवित्र आत्मा सुरक्षाच्या नावाने तुम्ही आणि मी बाप्तिस्मा घेत आहे, त्यावेळेस आपल्यामध्ये कोणाचं कॅरेक्टर येत आहे? येशूचं कॅरेक्टर येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं, नोहा कसा आहे? नीतिमान आहे. हालेलुया. आपल्यामध्ये दुनियाचं कॅरेक्टर घालू नका. दुनियाच्या सगळ्या गोष्टी, पिक्चर गोष्टी घालू नका. आता कोणते पिक्चर येतात काय माहिती, आणि त्याच्या धुंदवर नाचत बसतात. पुढं कार्यक्रम असला तर पळू नका, नावेतच बसा. पुढं कार्यक्रम असला तर बुडून मारणार. नोहाचा म्हणा, नोहाचा परिवार म्हणा, नोहाचा परिवार तारूतच बसलेला आहे. पुढं बसलेला आहे. तारूतच उड्या मारा, तारूतच हालेलुया म्हणा, तारूतच काय करा? प्रेज द लॉर्ड करा. तारूतच काय करा? जेवण खा. तारूतच काय करा? आराधना करा. तारूतच काय करा? टाळ्या वाजवा. तारूमध्ये बसून काय तुम्हाला मला काय आहे? आशीर्वाद आहे. तारूच्या बाहेर संकट आहे. काय? कोणचे लोक ठेवलेले तारूच्या बाहेर? पापी, स्वार्थी लोक, ननलोभी लोक, निंदा करणारे लोक. देव बरोबर असला ना
देव तुम्हाला तयार करायला लावलेला आहे, तारू तयार करायला लावलेला आहे. Praise the Lord. प्रत्येक व्यक्ती तारूत बसेल तो वाचणार आहे. Amen. प्रत्येक व्यक्ती देवाच्या मंदिरामध्ये बसणार. देवाचं मंदिर तुम्ही आणि मी, त्याच्यामध्ये या देवाच्या मंदिरामध्ये देव असेल तर तो व्यक्ती वाचणार आहे. Amen. तुम्ही या तारूमध्ये या प्रार्थनेच्या ठिकाणामध्ये, इथं आपण घरामध्ये प्रार्थना करतो, इकडे तिकडे प्रार्थना करतो, या सगळ्या ठिकाणामध्ये तुम्ही जर बायबल वाचत असेल, प्रार्थना करत असेल, आराधना करत असेल, हे ठिकाण काय होणार आहे? वाचलं जाणार आहे. पाणी सुद्धा काय करू शकत नाही, कुठलं संकट देखील तुला काय करू शकत नाही, कुठली बाढ तुला काय करू शकत नाहीये. काय सांगितलं वचन 91 मध्ये? हा, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला काय होणार नाही. स्तोत्रसंहिता 121 मध्ये येते. हा, Yes. वाचा 91 मध्ये. दिवसा सुटणारा बाण, हा. काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार. वाचा पहिल्यापासून. जो परस्पराच्या गुप्त स्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहतो. सर्व समर्थाची सावली राहील तुमच्यावर. कोणाची सावली राहणार आहे? सर्व समर्थाची. म्हणा, सर्व समर्थाची सावली राहणार आहे. सर्व समर्थाची सावली राहिल्यावर आमेन. देवाने तुम्हाला तारू करायला लावलं ना, तारू तयार करा. देवाने तुम्हाला गोपर लाकूड आणायला लावलं ना, आणा. गोपर लाकूड कुठं भेटतंय? टिकणारं लाकूड, त्याच्यामध्ये पाणीच घुसत नाही, त्याच्यामध्ये काहीच घुसत नाही, असे लाकडं आणा ना. Yes. असे लोक आणा. पावसात सुद्धा आराधना करतात, Amen. पावसात सुद्धा काय करतात? हालेलुया. आता तुम्ही कसे आले? पावसात आले म्हणजे तुम्ही कोणत्या लाकडासारखे? कोफेर लाकडासारखे आहे. अरे असे लोक आणा, असं डांबर आणा, त्या डांबरामध्ये काय होणार आहे? पाणी सुद्धा आतमध्ये जाणार नाहीये. काय लावायला लावलं त्याला? गोफेर लाकूड. गोफेर लाकडू आण. 3 मजले तयार कर. काय म्हणलेला? 3 मजले तयार कर. 3 मजल्यामध्ये कोणाला घुसवलेला आहे? प्राणी घुसवलेले आहे. माणसं यायला तयार नाही. परमेश्वराने काय केलं? प्राणी आणायला लावलेले आहे. प्राणी घुसले. Yes. अजून काय लावलं? डांबर लावलं. Yes. काय लावलं? डांबर लावलं. हो. आणि नोहा, त्याचा परिवार, प्राणी. त्याचे प्राणी सगळे काय आहे? आयुष्य आरामात आहे, तारू मध्ये बसले. The Lord. खतरनाक सगळ्या दुनियामध्ये पाऊस चालू आहे. 40 दिवस 40 दिवस 40 रात्र पावसाने काय उठवलेलं आहे? जोड उठवली. झोड उठवलेलं आहे. भरपूर पाऊस चालू लागलेला आहे. आणि तारू कशावर तरंगू लागलेला आहे? पाण्यावर तरंगू लागलेला आहे. जे तारू तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेने बांधणार आहे, ज्या लोकांकडे देवाच्या आज्ञा असणार आहे, ज्या लोकांकडे देवाचे विधी असणार आहे, नियम असणार आहे, ते तारू कधी बुडणार नाही, कारण की ते तारूला सांभाळणार परमेश्वर आहे. आणि ते तारूत राहणारे माणसं कोणाबरोबर चालणारे आहे? देवाबरोबर चालणारे आहे. The Lord. आणि मोशे बरोबर देखील कोण चालतोय? परमेश्वर चालतोय. हा, मोशेला कशातून दर्शन दिलं परमेश्वराने? झुडपातून दर्शन दिलं. पाचारण झालं, त्याला बोलावलं. अरे परमेश्वराने त्याला बोलावलं तर तो लगेच उभा राहा. हो, तो काय झालेला आहे? म्हणला मी बोबडा आहे, मला बोलता येत नाहीये, मी काय करू शकत नाही, असं तसं म्हणला. परमेश्वराला जा, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. कोणाबरोबर गेला मोशे? कोणाबरोबर गेला? देवाबरोबर. देवाबरोबर गेला. देवाबरोबर गेला तर देव सगळ्या ठिकाणी किती प्रकारचे पिढा आल्या? मागच्या हप्त्यात शिकलोय. 10 प्रकारचे पिढा आलेला आहे. फारो पण संपलेला आहे. जे लोक इस्रायल लोकांना त्रास द्यायचे, त्या लोकांना परमेश्वराने त्यांचे प्रथम मुलांना काय करून टाकलेलं आहे? मारून टाकलेलं आहे. जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल किंवा तुम्ही देवाबरोबर असेल, देवाबरोबर चालत असेल, किंवा तिसरी गोष्ट तुमच्यामध्ये देवाचं कॅरेक्टर असेल, तर तुम्ही वाचणार आहे. आमेन. देवाचं कॅरेक्टर कधी येणार आहे? पवित्र तुम्ही ज्यावेळेस ऐकतात ना, त्यावेळेस तुमच्यामध्ये कोणाचं कॅरेक्टर आहे? देवाचं. आता तुम्हाला सगळं सांगणारं कोण आहे? म्हणा, पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा तुम्हाला सगळं सांगत बसतो. पवित्र आत्मा म्हणतो जा इकडं, पवित्र आत्मा म्हणतो असं कर, पवित्र आत्मा म्हणतो उठ, पवित्र आत्मा म्हणतो बस.
आता त्यावेळेस परमेश्वर बोलत होता, आता कोणता आत्मा आलेला आहे? पवित्र आत्मा आलेला आहे. पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो नावेद बसा. पवित्र आत्मा देवाच्या सेवकाबरोबर सांगतो, देवाच्या सेवकाद्वारे सांगत आहे, प्रार्थनेला या, आराधनेला या, गुडघ्यावर या, उपवास करा, ओ देवाला आवाज द्या. हे कोण सांगत आहे? देवाचा आत्मा सांगत आहे. आणि त्याचं जर ऐकलं तर तुम्ही आणि मी काय करणार आहे? वाचणार आहे. हा, त्याच्यामध्ये काय सांगितलं 91 मध्ये? हा, वाचा परत दुसरं किती 3 वचनामध्ये वाचा. कारण तो पारद्याच्या पाशापासून घातक मरीपासून काय करणार आहे? बचाव करणार आहे. कोणाचा बचाव केला? हा, तुमचा आणि माझा बचाव करणारा परमेश्वर आहे. कोणचंही वादळ येऊ द्या, तक्ते वादळ येऊ द्या, नाही तर कोणचंही वादळ येऊ द्या, कोणचंही वारं येऊ द्या, काही पण येऊ द्या, परमेश्वर आपल्याला वाचवणार आहे. परमेश्वर तुमची नाव पलटी उद्याणार नाही. तुमच्या नावाचा नावाडी कोण आहे? परमेश्वर आहे. जर आपला नावाडी, जर आपण देवाबरोबर चालत असेल तर तो आपला नावाडी आहे. तो आपला नावाडी आपल्याला कधी मारून जाणार नाहीये. आणि मेलं तरी देवाच्या राज्यात जाईल. कोणाच्या राज्यात जाणार आहे? का दुसऱ्या कोणाचं राज्य आहे? एकच राज्य आहे फक्त, देवाचं राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या राज्यामध्ये आपण जाणार आहे का नाही? जायचं का नाही? म्हणा जायचं म्हणा ना. बघा ना, परमेश्वर तुमच्यासाठी किती चांगल्या सुविधा करतो. नोहासाठी तारू बांधायला लावलं. काही इतके लोक अशा आळशी तारूच बांधत नाहीत, म्हणून मरून जातात पाण्यामध्ये. काही लोक प्रार्थनेलाच येत नाही. कोणाचा फायदा होतो? हा, नुकसान आहे का? ज्यांनी तारू नसते बांधली तर नोहा त्याच्याबरोबर ते त्याचा परिवार वाहून गेला असता. त्यांनी वारा पाहिला नाही, त्यांनी वादळ पाहिलं नाही, त्यांनी ऊन पाहिलं नाही, पाऊस पण पाहिला नाही. लोक हसू लागले त्याच्यावर. काय करू लागले? याच्यामध्ये प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया, हालेलुया. हा, लोक, मी तर असं लिहिलेलं नाहीये, पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं लोक हसत असतील. काय चाललंय इथं? आता आपल्याला पण म्हणतात काय चाललंय इथं. लोक तसेच पाहून निघून जातात. अरे आम्ही तारूमध्ये बसलेलो आहे. तारूमध्ये बसलेलो म्हणजे आम्ही सुरक्षित आहे. हा, देवाबरोबर जर देव आपल्या बरोबर असेल किंवा आपण देवाबरोबर चालत असेल तर आपण सुरक्षित आहे. आपली नाव सुरक्षित आहे, आपले लेकरं सुरक्षित आहे. तुमचं कर्तव्य, बापाचं आईचं कर्तव्य आहे की आपल्या लेकरांना कुठं आणायचं आहे? तारूमध्ये बसवायचं आहे. लेकर जर तारूमध्ये आलं तर तुम्ही बापाला म्हणा, आईला म्हणा, चल तारवात. घरी बसून द्यायचं नाही त्यांना. लेकरांनी काय करायचं? आई वडिलांना घरी बसू द्यायचं नाही. जायचं तारूमध्ये बसायचं. आपल्याला तारूमध्ये बसल तरच आपण काय होणार आहे? वाचणार आहे. तारूमध्ये बसल तरच आपल्याला पाण्याची भीती नाहीये, कुठल्या प्रकारची भीती आपल्याला नसणार आहे. कधी नसणार आहे? तारूमध्ये असल्यावर आपल्या मधली भीती निघून जाणार आहे. देव आपल्या तारूमध्ये असेल, हे तारू काय होणार आहे? वाचलं जाणार आहे. तारूमध्ये सगळ्या सुविधा आहेत. तुम्हाला पाणी भेटणार आहे, तुम्हाला जेवण आशीर्वाद भेटणार आहे, तुम्हाला उन्नती भेटणार आहे, तुमचं चांगलं कल्याण बरं चांगलं होणार आहे. हो, एक आनंदाची गोष्ट, देव आहे आपल्या बरोबर. हा, एका प्रार्थनेमध्ये इलियाने काय करून टाकलं? पाऊस काय करून टाकला? 3.5 वर्ष पाऊस नाही पडला. पण एक प्रार्थना केली, एक प्रार्थना केल्यानंतर कितीतरी काय झालेला आहे? पाऊस आलेला आहे. तुमची माझी एक शब्द परमेश्वर टाळत नाही. हा, या नोहाने तारू बांधला, त्याला काय काय सांगितलं? डांबरान, त्याची लांबी कर, त्याची रुंदी कर, त्याला खिडकी तयार कर, त्याला दरवाजा तयार कर, दार ठेव. बघा ना, दार कशासाठी? आपल्याला जायला यायला आहे. ओ, या दारूमध्ये जायला यायला आहे. तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला आशीर्वाद, तुम्ही आज आले तरी आशीर्वाद. कुठं सांगितलं? अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितले, तू बाहेर जाशील, तू आत येशील, काय होणार आहे? तुला आशीर्वादित होणार आहे. नोहा आतमध्ये आला, तारूमध्ये आशीर्वादित झाला. नोहा बाहेर गेला, पाऊस झाल्यानंतर काय झालेला आहे?
आशीर्वादित झाला. सगळे उभे राहू आपण. हे दार कोणासाठी उघडा? येशूसाठी. हा, येशूसाठी. पाऊस आणि ऊन वारं पाहून त्यांनी हा शांत नाही बसले. अशा वेळेस दरवाजा उघडू नका. यस. धोका. पाप असेल, धोका असेल, बघा ना इकडे माझ्याकडे, धोका असेल तर दरवाजा उघडू नका. Yes. नोहा तारूत बसलेला आहे, तारूत बसला. बरोबर. तारूत हो, बसल्यानंतर पाणी. दरवाजा उघडला की त्यांनी नाही. का नाही उघडला? देवाने दरवाजा बंद उघडला केला. असतं तर पाणी कुठं आलं असतं? दारूमध्ये. आतमध्ये आलं असतं. जर काही वाईट गोष्ट असेल त्या वाईट गोष्टीसाठी काय करा? दार दरवाजा बंद बंद करा. करा. हालेलुया. वाईट गोष्टीसाठी काय करा? दरवाजा बंद करा. चांगल्या गोष्टीसाठी दरवाजा काय करा? खोला. देवाच्या आशीर्वादासाठी दरवाजा खोला तुमचा. आमेन. हृदयाचा दरवाजा खोला. देवाचा आशीर्वाद पाहण्यासाठी डोळे उघडा. देवाचं कार्य गोष्ट पाहण्यासाठी दरवाजा उघडा. मग आशीर्वाद येणार. आमेन. ज्यावेळेस पाऊस नव्हता, पाणी नव्हतं, काही नव्हतं, नोहाचा दरवाजा सतत उभा आहे, उघडा आहे. म्हणा उघडा आहे. उघडा आता. उघडा होता त्यावेळेस लोक आले नाही आतमध्ये. नाही आले. हा, ऐकलं. आता दरवाजा उघडे. येत हा, नाही. आता येत नाही. येशू येऊन घेऊन गेल्यानंतर म्हणतील लोक आता आम्हाला वाचणार नाहीये. आता संधी आहे तुम्हाला. Praise the Lord. ज्यावेळेस नोहाचा दरवाजा, ज्यावेळेस तो नोहा बांधत असताना उघडा आहे, त्यावेळेस लोकांना काय संधी आहे? Yes. आता लोकांना संधी आहे. प्रार्थनेला या, विश्वास ठेवा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रभू येशू हाच तारणार आहे. आमेन. प्रभू येशू हाच वाचवणार आहे. पश्चाताप तोच करा. पापाची क्षमा करणार आहे. Yes. त्यावेळेस तुम्हाला काय करा? आता संधी आहे. पण येशू घेऊन गेल्यानंतर कोणाला संधी नाहीये. जोपर्यंत नोहाचा तारूचा दरवाजा उघडा आहे तोपर्यंत त्यावेळेस संधी संधी आहे. आहे. आमेन. त्यावेळेस लोक आले नाही. नाही आले. पण नोहान त्याचा परिवार आला. प्राणी गपचित आले. वाघ सुद्धा आला त्याच्यामध्ये. वाघासारखे लोक. सिंह. काय काय लोक लय डेंजर असतात. हा, माझ्या पप्पाला डेंजर आहे, माझ्या बाप्पाला डेंजर आहे, माझी मम्मीला डेंजर आहे. पण कुठं आली ती? तारूमध्ये. वाईट लोक वाचते. सिंहासारखे लोक आहेत, डरकळ्या फोडणारे. ड्राव ड्राव काय करते? वाचणारे. ड्राव ड्राव. मग त्यांना घाबरायचं का आपण? नोहा घाबरला त्यांना. अरे सिंह तर ढरकळी मारतोय आणि मी कसं काय त्याला घाबरू? मी घाबरून त्याला सिंह आला असता का नावेमध्ये? आला. घाबरला असता तर तो सिंह त्याला घेऊन आलाच नसता. बरोबर आहे का नाही? नोहा घाबरला नाही. तुम्ही अशा लोकांना घाबरायचं का? नाही. हा, सिंहासारखं डरकळी फोडणारे, शिव्या जाणारे, हा, सापासारखे लोक असतात काही काही. चावणारे. हा, घाबरायचं काय लोकांना नावेमध्ये आणायला? नाही घाबरायचं नाही. Yes. ते जरी सिंहासारखे असतील देव तर ते त्यांना शांत वाचवेल. येऊन बसतील. Praise the Lord. दानिएलाच्या वेळेस कसे लोक सिंहाचे तोंड बंद करून टाकले, Yes. तर Hallelujah. तसे नोहाच्या काळामध्ये देखील सिंहाचे तोंड काय करून टाकले परमेश्वरने? बंद केले. सिंह सुद्धा घास खाऊ लागला. सिंह सुद्धा कोणाबरोबर जेवण करू लागला? बकऱ्याबरोबर. बकऱ्याबरोबर जेवण करू लागला. सगळ्या प्राण्याबरोबर तो जेवण करू लागला. तिथं सगळे साप आहे, विंचू आहे, पिंटकुळे आहे, सगळ्या प्रकारचे प्राणी. काय सांगितलं त्याच्यामध्ये? सर्व प्रकारचे प्राणी. 2:19 मध्ये. सर्व प्राण्याच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2:2. 6:19. सर्व प्राण्याच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2:2 जिवंत राखण्यासाठी आपल्या बरोबर तारवातने दरवाजा उघडा आहे. दरवाजा उघडा असताना सर्व प्रकारचे कोण आलेला आहे? प्राणी. कोण आले बाळांनो? पक्ष्यांच्या लहान लेकर जातीतून बोला ना, कोण आले? प्राणी, प्राणी पक्षी, आले. रांगणारे प्राणी. कोणते प्राणी? सर्व प्रकारचे प्राणी. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून. पक्षी आलेत. पशूच्या प्रत्येक जातीतून. पशु पण आलेत. भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या. रांगणारे साप, बिच्छू काटा. अजून रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून. रांगणाऱ्या प्रत्येक प्राण्यांच्या काय झालेला आहे? जातीतून. प्राण्यांच्या जाती. 2:2 प्राण रक्षणार्थ तुझ्याकडे येतील. हा, सगळे कुठं आले? नोहाकडे आले. दरवाजा उघडा असताना अशा प्रकारचे लोक येणार आहेत. आमेन. बघा ना, यस. हा दरवाजा कधी बंद नाही ठेवायचा. यस. आणि हा दरवाजा यस. म्हणा, इकडे बघा माझ्याकडे, हा दरवाजा म्हणा, हा दरवाजा हा दरवाजा बंद नाही ठेवायचा. यस. आणि हा दरवाजा आपण काय करायचा नाही? कधीच बंद बंद नाही ठेवायचा. हे नोहाचा तारूचा दरवाजा बंद नाही ठेवायचा.
प्रार्थनेचा तारूचा दरवाजा काय करायचा नाहीये, बंद ठेवायचा. त्याच्यामध्ये लोकांना घेऊन यायचं तुम्हाला. आमेन. कुणी एका नोहा पाळायला काय एकटा, नाही. हा कधी कधी ते प्राणी पण स्वतःहून आले, कधी काही काही लोक असे स्वतः बनून पण येणार आहे आणि त्या लोकांना त्या प्राण्यांना तुम्हाला पण आणायचे. Yes. नोहाचा मुलगा गेला असेल, 3 मुलं गेल्या असतील, सुना गेल्या असतील, त्या प्राण्याला आणायला बायको गेली असेल. Yes. आणि नोहाने काय केलं, त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोहाने 3 थाळी काय बांधलेली आहे, नौका बांधलेला, नाव बांधलेलं आहे. आणि उंदरासाठी कशी जागा केली असेल, सुरक्षित. बट्टी जागा केली असेल, कुठेतरी खाली जागा दिली असेल त्याला तारून. मला असं वाटतं वरती ठेवलं असेल त्याला. मुंग्या. उंदीर कसं खातं मग, जमीन उकरत ते, हा त्याला वरती ठेव. त्याला वरती ठेवला असेल, मला असं वाटतं त्याला. मुंग्या. हा मुंग्या बघा, हा मुंग्या ठेवल्या असतील. मुंग्या असन, मुंग्याला किती, त्याच्यानंतर हत्ती असन, हत्तीला एखादी जागा, किती खिडक्या तयार केल्या. कोणाचं काम आहे, परमेश्वराने. नोहाचं काम आहे. नोहाचं. Yes. तुम्हाला कोणत्या जागी ठेवायचं पास्टर तुम्हाला सांगतील. आमेन. तुम्हाला आराधना करायची, तुम्हाला महिमा करायचा आहे, तुम्हाला झांजरी वाजवायची, तुम्हाला ट्रिपल वाजवायचे, तुम्हाला गाणे म्हणायचे, काय करायचं पास्टर सांगतील. Yes. कारण की पास्टरला बिल्डिंग करायला सांगितली कुणी, Praise the Lord. बोला ना, कुणी बिल्डिंग करायला सांगितली मला, परमेश्वराने. हे मला बिल्डिंग बांधायला सांगितली परमेश्वराने. Yes. आणि मला नियोजन दिलं की तुला मंडळी बांधायची. आमेन. आणि हे परमेश्वर मंडळी बांधायला कोणाला देत आहे, एक 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 वेगवेगळ्या दासांना काय करत आहे, मंडळी बांधायला सांगत आहे, दारू बांधायला सांगत आहे. प्रत्येक नोहा काय करत आहे, देवाचं काम करत आहे, देवाचा दारू बांधत आहे. Hallelujah. तुम्हाला बांधायचं का दारू, नोहा बांधत तुम्हाला आहे. नोहा बनावं लागेल. मदत करावं लागेल. नोहा नंतर कोण आलं, शेम आला, त्याचे मुलं. हाम आला, याफेद आला, मग कोण आलेला आहे, अब्राम आलेला आहे. अब्राम नंतर कोण आलेला आहे, इसाक नंतर कोण आलेला आहे, याकोब नंतर कोण आलेला आहे, 12 लेकरं आलेले आहे. 11 नंबरवरचा योसेफ प्रधानमंत्री झालेला आहे. हो, कितीतरी लोक त्या ठिकाणी 20 लाख लोक. त्याच्यानंतर कोण आला, मोशे आला. Yes. आणि मोशेने लोकांना घेऊन आला इकडं. Hallelujah. योशेव आला, Praise the Lord. कालेव आला. Yes. कुणी पाठवलं, परमेश्वराने. परमेश्वराने पाठवलं त्याच्या लोकांना वाचवायला. Hallelujah. परमेश्वराने त्याच्या लोकांना वाचवायला नोहाला सांगितलं. Yes. नोहानंतर आता कोणी देवाचे सेवक आहेत. Yes. हे सेवकाचं ऐकून तुम्ही जर तुमच्या घराचा दरवाजा उघडणार देवासाठी, तर तुम्ही काय होणार आहे, वाचणार. वाचणार आहे. दरवाजा खोला, खिडक्या खोला परमेश्वराच्या सेवकासाठी. Yes. प्रार्थनेसाठी दरवाजा खोला, खिडक्या खोला, आराधनेसाठी. हा तुम्ही आणि मी काय होणार आहे, वाचणार. वाचले जाणार आहे. किती लोकांना वाचायचे, Yes. कशामध्ये बसल्यानंतर, तारोमध्ये. दारूमध्ये. देव तुमच्या बरोबर चालत आहे म्हणा. Yes. देव मोशे बरोबर चालला. मोशेला काय म्हटलं, मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. आणि बायबल मध्ये असं सांगितलं, नोहा कोणाबरोबर चालला, देवाबरोबर. देवाबरोबर चालला. नोहाच्या अगोदर हानोक कोणाबरोबर चालला, बरोबर चालला. देवाबरोबर चाललेला आहे. Yes. 2 गोष्टी करायच्या, म्हणा 2 गोष्टी करायच्या. 2 गोष्टी. आपण देवाबरोबर चालायचं आपण देवाबरोबर चालायचं. आणि आपल्या बरोबर देव पाहिजे. आपल्या बरोबर देव आणि पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्यामध्ये कोणाचं कॅरेक्टर पाहिजे, देवाचं. देवाचं, येशूचं कॅरेक्टर पाहिजे. म्हणा येशूचं कॅरेक्टर. येशूचं character. येशूमध्ये कोणाचं कॅरेक्टर होतं, पित्याचं. हा पित्याचं कॅरेक्टर होतं. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्यामध्ये पण कोणाचं कॅरेक्टर आहे, येशूचं पण आणि पित्याचं. आणि आपल्यामध्ये कोणाचं पाहिजे, त्रैक्य. त्रैक्याचं कॅरेक्टर पाहिजे. Yes. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड.